लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहे। यामध्ये वाढ करून लवकरच 2100 रुपये करणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे। आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार घेईल। लाडकी बहीण योजनेशिवाय पीएम स्वनिधी योजना सुद्धा शासनाने सुरू केलेली आहे। या योजनेद्वारे 80,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे। विशेष म्हणजे पीएम स्वनिधी योजनेद्वारे कुठल्याही गॅरंटी विना 80,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे। हे कर्ज फेरीवाले किंवा पथारी चालक व्यावसायिकांना दिले जाणार आहे। 3 टप्प्यामध्ये हे कर्ज दिले जाणार आहे आणि यावर 60% सबसिडी सुद्धा मिळणार आहे। यामुळे कर्जाचे व्याजदर कमी होते, त्याचबरोबर डिजिटल व्यवहारांवर प्रत्येक देवाणघेवाणीवर 1 रुपया कॅशबॅकही दिला जातो। पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत 3 टप्प्यामध्ये तुम्ही कर्ज घेऊ शकता। पहिल्या टप्प्यात 10,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते। हे कर्ज 12 महिन्यात परत करावे लागते। पहिले कर्ज दिलेल्या वेळेत परत केल्यास दुसऱ्या टप्प्यात 20,000 रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते। हे कर्ज 18 महिन्यात परत करावे लागते। हे कर्ज परत केल्यानंतर 50,000 कर्ज मिळते आणि हे 50,000 रुपयांचे कर्ज 36 महिन्यामध्ये परत करावे लागते। हे कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असावे। अर्जदार शहरी भागात फेरीवाला व पथारी व्यावसायिक असावा। जर विक्रेत्यांकडे व्यावसायिक प्रमाणपत्र नसेल तर विक्रेत्यांनी अस्थायी प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा आहे। तर अशा प्रकारे जे फेरीवाले किंवा पथारी व्यावसायिक आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात। आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर